नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एप्रिल महिना धमाल कमाल असे राजयोग घेऊन आलाय बरं का. आणि त्या राजयोगांचा फायदा काही राशींना होणार आहे. कोणते ते राजयोग आणि कोणता फायदा कोणत्या राशींना होणार आहे, चला जाणून घेऊया. एप्रिल महिन्यामध्ये 4 ग्रहांचं गोचर होतंय. ग्रहांचं गोचर म्हणजे काय, तर ग्रह आपली जागा बदलतात असं आपण म्हणूया. तर त्यामुळे 4 महत्त्वाचे राजयोग जुळून आलेले आहेत आणि त्याच राजयोगांचा फायदा काही राशींना होणार आहे. आता ते राजयोग कोणते ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण आधी फायदा होणाऱ्या राशी कोणत्या आहेत, त्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे ते बघूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या प्रगतीचे उत्तम योग एप्रिल महिन्यामध्ये जुळून येत आहेत. संपत्ती, मालमत्ता, आयुष्य आरामामध्ये वाढ होऊ शकते. धैर्य, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता सुद्धा वाढेल, ज्यामुळे करिअरच्या नवीन संधी मिळतील. तसंच घाई किंवा आक्रमकता वाढू शकते. तुम्हाला जरा नियंत्रण ठेवावं लागेल, कारण या आक्रमकतेचा परिणाम किंवा घाईत निर्णय घेण्याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊ शकतो. तिथे ताण वाढू शकतो. पण आर्थिक लाभ जरी तुम्हाला होणार असेल ना, तरी तुमचे खर्चसुद्धा झपाट्याने वाढणार आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला संतुलन राखावं लागेल. आता वळूया वृषभ राशीकडे. आकर्षक व्यक्तिमत्व आणि यश जीवनात सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतं. वृषभ राशीसाठी वैयक्तिक ओळख, करिअरमध्ये प्रगती आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने तर हा काळ खूप महत्त्वाचा म्हणावा लागेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या गोष्टी घडू शकतील, परंतु अति आत्मविश्वास तुम्हाला अहंकाराकडे घेऊन जाऊ शकतो. तिथे तुम्हाला सावध राहावं लागेल. अति सुखसोयी आणि अति चैनीकडे तुमचा कल असेल तर ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करणारं ठरू शकतं. आता वळूया मिथुन राशीकडे. बुद्धी, संवाद, कौशल्य आणि रणनीती मजबूत होईल. कामाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. परदेशी किंवा बहुराष्ट्रीय उपक्रमांमधून फायदा मिळू शकतो. नाविन्यपूर्ण विचार आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढू शकते. पण त्याचबरोबर अतिविचार करणं आणि अतिविश्लेषण करणं यामुळे मानसिक ताणही येऊ शकतो. वाढलेला खर्च आणि अनावश्यक चिंता त्रासदायक ठरू शकतात. म्हणजेच काय, तर एप्रिल महिन्यामध्ये मिथुन राशीला काही बाबतीत काळजी घ्यावी लागेल. आता वळूया कर्क राशीकडे. नेटवर्किंग आणि सामाजिक विस्तार तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सामाजिक वर्तुळ विस्तारून नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. मित्रांच्या माध्यमातून आर्थिक लाभही मिळू शकतो, परंतु मित्रांसोबत अहंकाराचे संघर्ष किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. तिथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. पण उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खर्चसुद्धा वाढणार आहेत. दोन्हींमध्ये ताळमेळ घालणं मोठं आव्हानात्मक काम असेल. सिंहराज. कारकीर्द आणि प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याचा हा काळ आहे. सिंह राशीसाठी कर्मभाव सक्रिय होऊ शकेल. नेतृत्वाची संधी मिळू शकते. शासकीय किंवा प्रशासकीय कामात यश मिळेल. हा काळ तुम्हाला उच्च पद आणि आदर मिळवून देऊ शकतो. फक्त राग, अधीरता, वरिष्ठांशी संघर्ष इथे तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. कन्या रास. नशिबाची उत्तम साथ कोणाला मिळणार एप्रिल महिन्यामध्ये? अहो, कन्या राशीला ज्ञानात वाढ होईल. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि प्रवासात यश मिळण्याची शक्यता आहे. हा काळ आध्यात्मिक आणि बौद्धिकदृष्ट्या तुम्हाला उन्नत करेल. नियोजनामध्ये विलंब किंवा कागदपत्रांच्या कामात अडथळे किंवा निर्णय घेण्यामध्ये गोंधळ हे सगळं तुम्हाला बघायला मिळू शकतं. तूळ रास. तुळास सखोल संशोधनामुळे रहस्य गूढ गोष्टींचं ज्ञान मिळवणं तुम्हाला शक्य होईल. अनपेक्षित लाभ मिळतील. आर्थिक लाभही होऊ शकतो, परंतु हा लाभ फार काळ टिकणार नाही. मानसिकदृष्ट्या तुम्हाला मजबूत व्हावं लागेल. अनपेक्षित खर्च, आरोग्याच्या समस्या, तणाव हे सगळं होऊ शकतं. पण हा बदलाचा काळ आहे, जो सकारात्मक तसंच आव्हानात्मक सुद्धा असू शकतो. वृश्चिक रास. भागीदारी आणि नातेसंबंधांमध्ये लक्षणीय परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांना बघायला मिळेल. विवाह, व्यावसायिक भागीदारी आणि नवीन करारांना फायदा होईल. नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल, परंतु नातेसंबंधांमध्ये अहंकार आणि वादविवाद वाढू शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांनी जरा डोक्यावर बर्फ ठेवण्याची गरज आहे, कारण एखाद्याचा राग आला की हे दुसरी बाजू समजून घेतच नाही आणि एकाच बाजूने मत बनवून रिॲक्ट होत राहतात आणि त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होतो. आता वळूया धनुराशीकडे. हा काळ काम आणि आरोग्य या दोन्हीसाठी धनुराशीसाठी महत्त्वाचा असेल. ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढू शकेल, ज्यामध्ये ही अधिक वेगाने तुम्ही गाठू शकाल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा मजबूत होऊ शकते. कामाचा अतिरिक्त ताण, थकवा आणि किरकोळ आरोग्य या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात.
मकर राशीबद्दल बोलायचं झालं तर प्रेम आणि सर्जनशीलता वाढू शकते. मुलांचे सुखसमाधान लाभू शकेल. कला, माध्यम आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये यश मिळेल. शिक्षण आणि बुद्धीला बळकटी मिळू शकेल. गैरसमज, भावनिक असंतुलन आणि घायात घातलेले निर्णय प्रेमसंबंधांमध्ये समस्या निर्माण करू शकतात. कुंभ राशीसाठी हा काळ कुटुंब आणि संपत्तीशी संबंधित असेल. घरातील सुखसोयी आणि संपत्ती वाढेल. धनप्राप्तीची शक्यता निर्माण होऊ शकते. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. त्याचबरोबर घरात थोडेसे मतभेद, मानसिक तणाव, भावनिक अस्थिरता हे सुद्धा या काळात दिसू शकतं. कारण कुंभ राशीला चालू आहे 7.5 आणि कुंभ राशीच्या लोकांनी आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीच्या लोकांना संवाद, व्यवसाय आणि कौशल्य या सगळ्यात अधिक मजबूती पाहायला मिळेल. तुमचा एखादा लहान व्यवसाय असेल किंवा मीडियामध्ये तुम्ही काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. बोलणे आणि तुमच्या विचारांनी लोकांना प्रभावित करणे या गोष्टी घडतील. गैरसमज, घाईघाईत बोलणे आणि नात्यांमध्ये दुरावा या गोष्टी अनुभवाला येतील. तिथे थोडी सावधगिरी घ्यावी लागेल. पण मीन राशीसाठी एकंदरीतच एप्रिल महिना चांगला असणार.